एकीकडे मैत्रीचा हात तर दुसरीकडे न्यायाची मागणी। भारतासमोर एक राजनैतिक पेच निर्माण झालाय। एकेकाळी बांगलादेशच्या पंतप्रधान असलेल्या शेख हसीना भारतात आश्रयाला आहेत आणि ज्या देशावर त्यांनी राज्य केलंय तोच देश आज त्यांना फाशी देण्यासाठी भारताकडे त्यांची मागणी करतोय। बांगलादेशच्या एका कोर्टाने आंदोलकांवर झालेल्या कारवाईच्या संदर्भात शेख हसीना आणि त्यांचे तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमान खान कलम यांना फाशीची शिक्षा सुनावली। या दोघांची बांगलादेशमधील सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। शेख हसीना भारतात असल्यामुळे बांगलादेशच्या कोर्टाने शेख हसीनांचं प्रत्यार्पण करण्यासाठी भारताकडे आग्रह धरलाय। प्रत्यार्पण म्हणजे एका देशातील आरोपीला कायदेशीर प्रक्रियेद्वारे आपल्या देशात परत आणणे। यावर भारताने खूपच सावध प्रतिक्रिया दिली आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलंय की भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत जाहीर केलेल्या निकालाची नोंद घेतली आहे। बांगलादेशातील लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी आणि तिथे शांतता, लोकशाही आणि स्थिरता यासाठी जवळचा शेजारी म्हणून भारत कटिबद्ध आहे। भारतासाठी बांगलादेश एक महत्त्वाचा शेजारी आहे। आता या प्रकरणात भारत काय भूमिका घेणार आणि त्या निर्णयामुळे भारत बांगलादेश संबंधांवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। बांगलादेशमधील या घडामोडी केवळ त्या देशापुरत्या मर्यादित नाहीत, तर याचा परिणाम दक्षिण आशियाच्या राजकारणावर होऊ शकतो। यावर तुम्हाला काय वाटतं? भारताने या परिस्थितीत कोणती भूमिका घ्यायला हवी होती हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।